एक महत्त्वाची घडामोड शाहरुखच्या घराची रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आलेली होती आणि 14 जानेवारीचा रात्रीचा व्हिडिओ समोर आलाय। 14 जानेवारीला रात्री 2:45 वाजताचा हा व्हिडिओ समोर आलेला एक व्यक्ती शाहरुखच्या घरात बघण्याचा प्रयत्न करत होता असा हा व्हिडिओ आहे। शिडीचा वापर करून व्यक्ती घरात डोकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा हा व्हिडिओ आहे। याबाबत अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिकचे अपडेट द्याल याबाबत? श्रोते, आपण पाहतो की सैफ अली खानवरती हल्ला करून रात्रीच्या घरामध्ये त्याची चोरी करण्याचा प्रयत्न त्याच्या घरामध्ये करणारा जो आरोपी आहे तो अजून फरार असल्याचं सांगण्यात येत आहे। एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याची चौकशी सुरू आहे। मात्र आता 14 जानेवारीला शाहरुख खानच्या घरी सुद्धा अशाच पद्धतीचा डोकावण्याचा प्रयत्न जो आहे तो एका संशयिताने केलेला होता आणि त्यात सुद्धा एक सीसीटीव्ही जो आहे तो आता समोर आलेला आहे। 14 जानेवारीच्या रात्री 2:42 हा सीसीटीव्ही आहे, ज्यामध्ये एक इसम हा एका शिडीचा वापर करून आतमध्ये मन्नत हा जो बंगला आहे त्या मन्नत बंगल्याच्या आतमध्ये डोकावण्याचा प्रयत्न करतो आहे। मात्र आतमध्ये असणारे जे कुत्रे आहेत ते अचानक भुंकू लागले आणि त्यामुळे आरोपी पळून गेला। त्यानंतर शाहरुख खानच्या घरी जे बंदोबस्ताला असणारे सुरक्षा रक्षक आहेत त्यांनी सुद्धा डोकावून बघितल्यानंतर ती शिडी जी आहे ती तिथेच टाकून पाहायला मिळालेलं होतं आणि शाहरुख खानच्या घराची रेकी केल्याचं त्यानंतर स्पष्ट झालेलं होतं। यानंतर आपण पाहतोय की अभिनेता सैफ अली खान याच्या घरावरती सुद्धा अशाच पद्धतीने चोरीचा प्रयत्न करण्यात आला। मात्र या दरम्यान सैफ अली खानवरती सुद्धा एकूण 6 वार संशयित आरोपीने केलेले आहेत आणि त्याची चौकशी सुद्धा पोलिसांकडून केली जाते आणि आरोपीचा शोध घेतला जातोय। एक संशयित सकाळी ताब्यात घेण्यात आलेला आहे, मात्र तोच आहे की नाही हे अद्याप मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाहीये। मात्र सैफ अली खानच्या घराची ही घटना ताजी असतानाच आता शाहरुख खानच्या घरी सुद्धा अशाच पद्धतीने डोकावण्याचा प्रयत्न केलेला होता हे आता समोर आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा मुंबई पोलीस आता तपास करत आहेत। नक्कीच कृष्णा, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणी काही अपडेट्स पोलिसांकडून मिळालेले आहेत का? थोडंसं